माझ्या आलंय लक्षात. आज दाभोळकर तुला जे काही बोलले ते न कळण्या इतपत मी मूर्ख नाही. त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळलाय मला. ते तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण मी तिथे असल्यामुळे ते स्पष्ट नाही सांगू शकले. पण मला कळतं रे, तुझ्या पद्धतीने त्यांच्याशी बोलत होतास ना, त्यावरनं ते तुला जॉब ऑफर करत होते, जास्त पगाराचा. नेमका प्रकार काय आहे हे माझं मला माहिती आहे. जय, मला माहिती आहे तू द्विधा मनस्थितीत आहेस की हा जॉब स्वीकारायचा की नाही. पण ठीक आहे ना, काहीच घाई नाहीये. तू तुझा वेळ घेऊन त्यांना सांग. पण हो, आजची मीटिंग सक्सेसफुल झाली म्हणून आणि तुला नव्या जॉबची ऑफर आली याबद्दल मला तुला ट्रीट द्यायची. चल आपण जेवायला जाऊया. नाही नको जुई, मला भूक नाही आहे. मग ठीक आहे, काहीतरी लाईट खाऊ. नाही खरंच नको जुई. काय मला घरी पण लवकर जायचंय. मग आईस्क्रीम तरी प्लीज. आता तू नाही नको म्हणूस प्लीज. जुई प्लीज. ठीक आहे जुई, एक रिक्वेस्ट करू. म्हणजे आज जे काही घडलं ते प्लीज ऑफिस मध्ये काही बोलू नकोस. नाही नाही बोलणार. ऍटलिस्ट तुला आलेल्या नव्या जॉब ऑफर बद्दल तर मी अजिबात नाही बोलणार. आदितीला काय सांगायचं? सांगाल का नक्की काय झाले ते? तुम्ही आल्यापासून अस्वस्थ आहात. काही झालेलं नाही. नक्की? मला आता या विषयावर काही बोलायचं नाहीये प्लीज. अहो पण असं न सांगून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? सांगूनही सुटणारा प्रॉब्लेम नाहीये हा. असा कोणता प्रॉब्लेम आहे? तो आला होता आज माझ्या ऑफिसमध्ये. कोण? तोच ज्याच्या आंधळ्या प्रेमाखातर माझी लाडकी लेक मला आणि या ऐश्वर्याला सोडून गेली. या ऐश्वर्याला. तो जय आला होता आपल्या ऑफिसमध्ये. पण तो का आला होता? म्हणजे तुम्हाला भेटायला आला होता? माझ्या ऑफिसमध्ये आला होता. माझ्या समोर बसला होता. देव टूर्स मध्ये काम करतो तो. नोकरी, त्यांची ट्रॅव्हलिंगची पॅकेजेस आहेत ना, दारोदार फिरून विकतो हा. पण तुम्ही त्याला काही वेडवाकडं बोलला नाहीत ना? सांगा ना काय झालं ते. काही वेगळं नाही झालं. तू म्हणाली होतीस तसंच. म्हणजे मी गेलो तेव्हा ते माझ्याशी काही बोललेच नाहीत. नजरेनेच बसायला सांगितलं. मग तुला पाहिल्यावर रागवले का ते? मलाही आधी तसंच वाटलं, रागवलेत म्हणून. पण नंतर ते खूप प्रोफेशनली वागायला लागले. तू म्हणाली होतीस ना तसंच. इमोशन्स आणि बिझनेसची सरमिसळ होऊ देत नाहीत ते. खूप प्रॅक्टिकली वागले माझ्याशी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देव टूर्स आणि ट्रॅव्हल्सच्या कंप्लेंट सांगून झाल्यानंतर त्यांनी काय केलं माहितीये? इकडच्या तिकडच्या विषयावर गप्पा मारायला लागले. खरंच? जे अजून सांग ना, काय म्हणाले पप्पा? बोलून बोलून बोलणार काय तो? आपल्या गरिबीचं गुणगान गात होता. आणि दुसरा पर्याय काय आहे त्याच्याकडे? श्रीमंत घरची पोरगी पटवली म्हणून स्वतःला फार ग्रेट समजत असेल तो. पण त्याची जागा बरोबर दाखवून दिली मी त्याला. म्हणजे तुम्ही त्याचा अपमान केलात? नाही, करायला आवडला असता मला तो. पण चुकीच्या ठिकाणी येऊन भेटला मला.
माझ्या ऑफिसमध्ये, माझ्या केबिनमध्ये एका प्रोफेशनल मीटिंग साठी आला होता तो. त्यामुळे त्या सिच्युएशन मध्ये, त्या रिलेशन मध्ये जे काही ऐकावायला हवं होतं ना, ते बरोबर ऐकवलं मी त्याला. माझ्या ऑफिसमध्ये प्यायलेला पाण्याचा घोटही जड गेला असणार त्याला. नुसतं पाणी नाही, कॉफी आणि बिस्किट पण दिलं अगं त्यांनी. मला नंतर सांगत होते कशी स्वतःच्या स्टाफची काळजी घेतात ते. म्हणजे ते आजारी पडू नयेत म्हणून स्पेशल प्युरिफाईड वॉटर फिल्टर मधलं पाणी देतात त्यांना. मलाही तेच पाणी पिण्याचा आग्रह करत होते. आणि जय, जुई होती ना तिथे? तिची तर गंमतच झाली. नाही, जुई आली तेव्हा मला टेन्शन आलं होतं तिच्या समोर काही बोलून बसले तर. पण तसं काहीच झालं नाही. तिला काही कळलंच नाही. तू म्हणाली होतीस ना, तसंच झालं. मला माहित होतं पप्पा प्रोफेशनलीच वागणार. जय, मला इतकं छान वाटतंय ना, मी तुला नाही सांगू शकत. बरं, आता आता फायनली काय ठरलं? ते आऊंना कळवणार आहेत. त्यांच्या समोर काही बोलले तर मला नाही वाटत ते असं काही बोलतील. तुझं प्रेझेंटेशन पाहिलं ना त्यांनी, मग आता सगळं सुरळीत होईल बघ. एका अर्थी बरंच झालं तो असा माझ्या समोर आला. ते माझ्या बाबतीमध्ये तो किती चुकलाय ह्याची जाणीव करून देणार आहे मी त्याला. आता त्याला कळेल स्ट्रगल काय असतो ते. जय, सगळं आवडलंय ना? आज ऑफिसमध्ये सगळे एक्साइटेड असणार आहे काल मीटिंग मध्ये काय काय झालंय ऐकायला. आणि स्पेशली अरविंद काका आणि नंदिनी मॅडम. म्हणजे ऑफिसमध्ये गेल्या गेल्या ना आधी आऊंना भेटा आणि त्यांना हे सगळं सांग. बरं, त्यांना हेही सांग की पप्पा त्यांना फोन करणार आहेत आणि ते खूप पॉझिटिव्ह होते या सगळ्याबद्दल. मी सांगतो. चल, मी निघतो, मला सुहासला भेटायचं. जय, हा मम्मा बोल. अदिती, कशी आहेस? मी बरी आहे मम्मा. आणि जय जय काल खूप अपसेट झाला असेल ना ग? अपसेट का? नाही, काल तो यांच्या ऑफिसमध्ये गेला होता ना. तुला हे पप्पांनी सांगितलं? हो. आणि त्यांचा मूड बघून माझ्या हेही लक्षात आले की तिकडे काय घडलं असेल. अदिती, ते खूप चिडले होते अगं. आणि आता तर का त्यांना संधीच मिळाली होती. काहीही बोलले असतील ते जयला. काल जयला खूप वाईट वाटलं असेल ना ग? मम्मा, बी नंतर करू का फोन? मला ऑफिसला जायला उशीर होतो. बरं, काळजी घे. हा, बिचारा डिमोरलाइज झाला असेल ना. बरं, ठेवते मी. जय, मला वाईट वाटेल म्हणून हे सगळं लपवलंस माझ्यापासून? जय, चहा ना हे फक्त निमित्त असतं आपल्या भेटण्याचं. खरं तर आपल्याला भेटून खूप काही शेअर करायचं असतं, खूप काही सांगायचं असतं. काय रे, तू तर ते निमित्तच संपवलं. अरे यार, मी माझ्याच विचारत होतो. अरे हो हो, चहा का संपवला याचं एक्सप्लेनेशन नाही मागितलं मी तुला. काय झालंय?
जय, पैसे हवेत का तुला? सुहास, अजून किती वेळा मदत करणार आहेस आणि का? आपणही कोणाला तरी मदत करू शकतो, आपणही कोणाला तरी सुख देऊ शकतो. एवढा मोठा कधी होणार रे मी? आणि तुला काय वाटतं? मी खूप मोठा आहे, खूप श्रीमंत आहे. हो जय, अरे ही श्रीमंती आपल्या मैत्रीची आहे. थँक्स. पण सुहास, आता मला ऑड वाटायला लागलं. आपण भेटतो माझा प्रॉब्लेम घेऊन, हे पुढची भेट एखाद्या नवीन प्रॉब्लेम सोबत. मैत्रीतल्या गप्पा, शेअरिंग काही उरलंच नाहीये ना. जय, अरे पण आपल्या मैत्रीमध्ये दुसऱ्याची काळजी घेणं पण असतंच ना. मला सांगशील का काय झालंय? आधी तिच्या बाबांना भेटलो. तुला म्हटलं होतं ना, ऑफिसमध्ये वाद झाला क्लायंट बदलण्यावर. बदललेला क्लायंट म्हणजे आदितीचे बाबा. त्यांना भेटलो आणि मला जाणवलं मी कोणीच नाहीये. किती सुखात ठेवलं होतं त्यांनी आदिती. थाटात राहायची आणि मी तुला काहीच देऊ शकत नाहीये. त्यांच्या कंपॅरिझन माझी तुलनाच होऊ शकत नाही रे त्यांच्याशी. जय, आदिती तुझ्या बरोबर सुखात आहे. ती माझ्या प्रेमासाठी, माझ्यासाठी सगळं सहन करते. अरे जय, पण आपल्या माणसासाठी त्रास सहन करावं हे सुद्धा प्रेमच असतं ना. बरोबर आहे तुझं. हे प्रेम असतं हे खूप गोंडस कारण झालं सुहास. मला खूप मोठा माणूस व्हायचा, माझी सगळी स्वप्न पूर्ण करायची. आधी ती जे जे डिझर्व करते ना ते सगळं तिला द्यायचं. तिने हे मागितलं, मी तिला दिलं, बस. सुखात ठेवायचंय मला तिचं. शांत, मी तुझी मेहनत बघतोय आणि आदितीही पाहतीये. आणि फक्त मलाच नाही, तिलाही खात्री आहे एक दिवस असा नक्की येईल. हे बघ जय, माझ्याकडे 1-2 बिझनेस आयडियाज आहेत, फायनान्सर सुद्धा आहे. आपण नक्की काहीतरी करूया. नक्की? तू सांग मला, म्हणजे मी वेळ काढून भेटतो तुला. मी सकाळी जॉबला जाईन, रात्री हे काम करेल, पण मला आता काहीतरी करायचं यार सुहास. हो नक्की करूया, पण एका अटीवर. काय? आता हे सगळं टेन्शन बाजूला ठेव आणि माझ्याबरोबर अजून एक चहा घ्यायचा. आता संपव आधी. हो. बंसी, और 2 चाय. हे सदा काका कसे आहेत रे? बरेत. अण्णांना भेटायचं म्हणतात. बघूया आता त्या दोघांना मुहूर्त कधी मिळतोय. जय, टोस्ट घेऊया. एकच घे. बंसी, एक टोस्ट दे ना. जय, परिस्थिती किती बदलली ना तरी आपल्या जुन्या सवयी आणि जुने मित्र हे विसरून चालत नाही. मला जयकडे बघून खूप बरं वाटलं. म्हणजे त्याची पहिलीच मीटिंग, पण तो ज्या पद्धतीने बोलत होता त्याच्याकडे बघून असं अजिबात वाटलं नाही ही त्याची पहिलीच असाइनमेंट आहे. उलट त्याचा तर हातखंड आहे यार. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला असली उत्तरं दिली त्याने. काय म्हणाले ते? कोण? जयचे सारखं सारखं
ते जयचे क्लायंट दाभोळकर. ते तर जयवर खूप खुश होते, पण तेही खूप स्मार्ट आहेत. ए बघ, अदिती आली. गुड मॉर्निंग अदिती. गुड मॉर्निंग. अदिती, तू पण जॉईन हो ना. हो, जुईचा नवीन कार्यक्रम सुरू झालाय. जय की कामयाबी की कहाणी. अदिती, जयने एडींना सॉलिड इम्प्रेस केलंय. अगं पण मग प्रेझेंटेशन कसं झालं? प्रेझेंटेशन झालंच नाही. म्हणजे नाही, जय म्हणाला की मी प्रेझेंटेशन दाखवतो, पण प्रेझेंटेशन दाखवायची काही गरज नाही असं म्हणले. आणि काय म्हणाले माहितीये, तुम्ही खूप हुशार आहात. आणि बाकी त्यांनी खूप गप्पा मारल्या. अर्थात मी फक्त ऐकत होते, ते जयशीच खूप बोलत होते. काय काम सोडून गप्पा? अरे पहिलीच भेट आहे ना, झाले असतील गप्पा, विषय निघतात ना एक एक. पण काय ग, गप्पा नेमक्या काय झाल्या? काय नाही, जनरलच गप्पा होत्या. म्हणजे त्यांच्या ऑफिस मधल्या स्टाफला किती पगार आहे हे त्यांनी सांगितलं. अच्छा. आणि तुम्हाला माहितीये, त्यांच्या ऑफिस मध्ये वेल फिल्टर पाणी असतं प्रत्येक स्टाफसाठी. आणि त्यांची मुलगी तर चेहरा धुवायला सुद्धा वेल फिल्टर पाणी वापरायची. वा, त्यांची मुलगी जो गटवेल ना, त्याची तर लॉटरीच लागली. हा कसली लॉटरी? मी पाहिलंय त्या माणसाला, आणि आता तर मी पुरुषांना अगदी चांगली ओळखून असते. मी तर नक्की सांगते की हा माणूस किती तत्वाचा वाटला ना, तरी स्वतःच्या हट्टासाठी आपल्या जवळच्या माणसांना सुद्धा दूर करेल. ते काहीही असलं तरी जयशी अशा चाललेल्या गप्पा बघून मला खूप मस्त वाटलं. काय वाटलं? मस्त वाटलं. एक्साइटमेंट पाहायची. पण शेवटी जाता जाता ते काय म्हणाले माहितीये, मिस्टर जयराम, आता तरी तुम्हाला तुमची किंमत कळायला हवी. खरंच पहिल्याच मीटिंग मध्ये त्यांना जयची किंमत कळाली. ही का अशी निघून गेली? अरे कसले प्रश्न पडतात तुम्हाला? साहजिक आहे ना, दुसऱ्याचं कौतुक चाललं होतं इथे. दुसऱ्याची स्तुती ऐकल्यावर जळायला झालं असणार, गेली निघून. रजनी, काय करू ग मी तुझं? कशाला कशाला उगाच तर्क काढतेस? शांत राहा जरा. बरं, आता तुम्ही सगळे शांत राहा. हिचा कार्यक्रम जरा कंटिन्यू होऊ दे ना. चल जुई, सांग मग पुढे काय झालं? एक मिनिट, मी सांगते पुढे काय झालं ते. काय झालं काय? आणि ही आल्यापासून स्वतःच तीर मारल्यासारखं सगळं सांगत बसली. खरं तर जय मीटिंगला जाण्याआधीच मला माहित होतं की हे सगळं असंच होणार. पण मी तुम्हाला सांगितलं म्हणून कळलं ना. अरे हा, मग तू एक काम का नाही करत? तू रिपोर्टरचा जॉब करतेस का? मला जे आवडतं ते मी करते. हो, मग मला जे आवडतं ना ते मी हातातनं जाऊ देत नाही. अरे बापले, हा झालं, रडू येतोय. इकडे बघ. काय चाललंय? हा, कसली एवढी मैफल जमवून बसलायत? काय मला काय एवढंच काम आहे का? दुसरं काही काम करताना कधी पाहिलं का तुम्हाला आम्ही? हे बघा, चर्चा थांबवा आणि आता काम करा. चला चला. वा वा, मी
जयसाहेब हा तुम्ही इथेच होय? हा अहो तुम्हाला मी आतमध्ये शोधतो तिकडं. काय झालं? अहो काय झालं नाही, आऊसाहेबांनी तुम्हाला बोलवलंय.